पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या आता वाढलेली आहे। विषारी दारूमुळे आणखी तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। दोघांचा खासगी तर एकाचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झालेला आहे। विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आणखी वाढण्याची ही शक्यता आहे। पुण्यातील विषारी दारू मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडीनं 5 विशेष पथकं तयार केली आहेत आणि या पथकांनी शनिवारी स्थानिक पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून महत्त्वाची माहिती गोळा केली आहे। प्रत्येक पथकाची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून तपासाच्या आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत। राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांच्या थेट मार्गदर्शनाखाली संपूर्ण तपास वेगाने सुरू आहे। विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाने शहरात अनेक ठिकाणी जोरदार छापेमारी केली। वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून 645 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आलेली आहे। बेकायदेशीर विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले। तर या प्रकरणामध्ये हलगर्जीपणा केल्याबद्दल उत्पादन शुल्क विभागाने आतापर्यंत 13 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित केले। या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणलेले आहेत। पुणे विषारी दारू प्रकरणाचे धागेदोरे भिवंडीपर्यंत पोहोचले तर मेसर्स रेक्स इंटरनॅशनल कंपनीच्या गोदामावर कारवाई। गोदामातून 5929 लिटर मिथेनॉलचा साठा जप्त। अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई। पुणे विषारी दारू प्रकरणाचे धागेदोरे आता भिवंडीपर्यंत पोहोचलेले आहेत। भिवंडीच्या मेसर्स रेक्स इंटरनॅशनल कंपनीच्या गोदामावर कारवाई करण्यात आलेली आहे। अन्न आणि औषध विभागाने ही कारवाई केलेली आहे। 5929 लिटर इतका मिथेनॉलचा साठा जप्त करण्यात आलेला आहे। पुण्यामधील विषारी दारू दुर्घटनेनंतर आता कोल्हापुरात राज्य उत्पादन शुल्क विभाग ॲक्शन मोडवर आलाय। कोल्हापूर जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारूची निर्मिती, वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने अनेक पथकं तैनात केली। गेल्या 2 दिवसात धडक कारवाई करत तब्बल 40 गुन्हे दाखल केले असून 32 आरोपींना बेड्या ठोकल्यात। या धडक कारवाईमध्ये 8,33,305 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। गेल्या 2 महिन्यांमध्ये 466 गुन्हे नोंदवून तब्बल 2,88,85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्हा पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांविरोधात मोठी मोहीम राबवली आहे। करवीर तालुक्यातील कणेरीवाडी आणि मोरेवाडी येथील अड्ड्यांवर छापे टाकून हजारो लिटर रसायन आणि दारू निर्मितीचं साहित्य जप्त करण्यात आले। मोरेवाडीत जेसीबीच्या सहाय्याने अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले। या दोन्ही कारवायांमध्ये अनेक संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून जिल्हाभरात झालेल्या 21 कारवायांमध्ये 5440 लिटर रसायन नष्ट करून 31 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये विषारी दारूमुळे बळी गेल्यानंतर जिल्हाभरातील यंत्रणा जागी झाली। याच पार्श्वभूमीवर नागपूर शहर आणि ग्रामीण भागामध्ये पोलिसांनी अवैध दारू विक्रीच्या अड्ड्यांवर जोरदार कारवाई केली। जिल्ह्यातील तब्बल 43 ठिकाणी धाडी टाकून 56 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। हिंगणा, कामठी, कोराडी आणि MIDC पोलीस स्टेशन हद्दीत ही कारवाई करण्यात आलेली आहे। तर नागपूर शहर पोलिसांनी तहसील आणि गिट्टीखदान ठाण्याच्या हद्दीतून अवैध दारू विक्री करणाऱ्या महिलांना अटक केली।